नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती। तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। तर कालच आपल्याला मौजे मायनी मैदानात आपला बकासूर पळताना दिसला होता खुरसुंडीच्या बब्यासोबत। तिथे सेमीला पराभव झाला, पण काही हरकत नाही मित्रांनो, हे क्षेत्रच असे आहे, तिथे हार जीत ही होतच असते। तर मित्रांनो, आता बकासूर पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसणार हीच खरी चर्चा असते। कारण की जेव्हा मैदान संपतो, मायनीस मैदान संपल्यानंतर सर्व चाहत्यांचं बकासूर प्रेमींस एकच प्रश्न असतो की बकासूर आता कोणत्या मैदानात दिसेल, किती वाट पाहावी लागेल बकासूरला मैदानात पळताना बघण्याची। तर हीच अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, बकासूरचे जे मालक आहेत वैभव साळुंखे, तर वैभव शेठमामा यांचं आता लग्न आहे। दिनांक 27 नोव्हेंबरला त्यांचं लग्न आहे। त्यामुळे आपला बकासूर बरेच दिवस आरामावर दिसणार आहे। म्हणजेच काय, आता काल 23 तारखेला आपला बकासूर पळताना दिसला होता, म्हणजेच 7 दिवसाच्या गॅप नंतर पळताना दिसला होता। म्हणजेच आता पुढे आठवड्याच्या गॅप नंतर आपल्याला बकासूर दिसेल 30 नोव्हेंबरला। मित्रांनो, 30 नोव्हेंबरला वार रविवार या दिवशी आपल्याला बकासूर 100% पळताना दिसणार आहे। आता सर्वजण बिझी आहेत लग्नाच्या समारंभाच्या कार्यक्रमामध्ये। आता 27 नोव्हेंबरला लग्न आहे, त्याच्या आधी देखील प्रोग्राम असतात, त्यामुळे सर्वजण बिझी असतील। त्यामुळे आपला बकासूर आरामावर असणार आहे। 30 नोव्हेंबरला वार रविवार या दिवशी आपला बकासूर 100% पळताना दिसेल। ही मी मित्रांनो माझ्या मित्राकडून अपडेट घेतलेली आहे, पण मैदान कुठलं आहे ते मला अजूनपर्यंत माहिती नाही। तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा, 30 नोव्हेंबरला रविवारी कोणतं मैदान आहे, कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा। तर मित्रांनो, 30 नोव्हेंबरला तर खात्रीशीर आपला बकासूर पळताना दिसणार आहे 7 दिवसाच्या गॅप नंतर। तर कशी वाटली अपडेट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।